प्रश्न पहिला, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत अ. एकनाथ शिंदे, ब. अजित पवार, क. देवेंद्र फडणवीस, ड. धनंजय मुंडे. आपले उत्तर आहे क. देवेंद्र फडणवीस. प्रश्न दुसरा, 2024 मध्ये अमेरिकेची भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती? आपले पर्याय आहेत अ. 40 अब्ज डॉलर, ब. 42 अब्ज डॉलर, क. 45 अब्ज डॉलर, ड. 50 अब्ज डॉलर. आपले उत्तर आहे ब. 42 अब्ज डॉलर. प्रश्न तिसरा, आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार बनला आहे? आपले पर्याय आहेत अ. नायजेरिया, ब. हंगेरी, क. फ्रान्स, ड. पोर्तुगाल. आपले उत्तर आहे अ. नायजेरिया. प्रश्न चौथा, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे जगजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे? आपले पर्याय आहेत अ. भारत, ब. नेपाळ, क. भूतान, ड. ऑस्ट्रेलिया. आपले उत्तर आहे अ. भारत. प्रश्न पाचवा, CIIच्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे? आपले पर्याय आहेत अ. 50%, ब. 60%, क. 70%, ड. 75%. आपले उत्तर आहे ड. 75%. प्रश्न सहावा, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत ज्ञानदेव कुमार, ज्ञानेंद्र प्रताप सिंह, अमितेश कुमार, अमित कुमार मुंडे. आपले बरोबर उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. प्रश्न सातवा, बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? आपले पर्याय आहेत अ. 5 वर्ष, ब. 10 वर्ष, क. 12 वर्ष, ड. 15 वर्ष. आपले बरोबर उत्तर आहे ब. 10 वर्ष. प्रश्न आठवा, केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमधील सुधारणांसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे? पर्याय आहेत अ. एस. सोमनाथ, ब. मनोज कुमार पांडे, क. के. राधाकृष्णन, ड. राजीव कुमार. आपले बरोबर उत्तर आहे क. के. राधाकृष्णन. प्रश्न नववा, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत अ. राजेश कुमार सिन्हा, ब. विनीत जोशी, क. आलोक कुमार गुप्ता, ड. पंकज चौधरी. आपले बरोबर उत्तर आहे ब. विनीत जोशी. प्रश्न दहावा, भारत आणि कोणत्या देशात सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेसंबंधित करार करण्यात आला आहे? आपले पर्याय आहेत अ. बांगलादेश, ब. सिंगापूर, क. UAE, ड. मलेशिया. आपले उत्तर आहे अ. बांगलादेश. 11वा प्रश्न, क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे? आपले पर्याय आहेत अ. साऊथ आफ्रिका, ब. वेस्ट इंडिज, क. न्यूझीलंड, ड. ब्रिटन. आपले उत्तर आहे ड. ब्रिटन. 12वा प्रश्न, राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत अ. म्हैसूर, ब. मुंबई, क. चेन्नई, ड. कोलकाता. आपले बरोबर उत्तर आहे अ. म्हैसूर. 13वा प्रश्न, 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे? आपले पर्याय आहेत अ. द गोल्डन थ्रेड, ब. पुष्पा, क. झिम्मा, ड. ॲनिमल. आपले बरोबर उत्तर आहे अ. द गोल्डन थ्रेड. 14वा प्रश्न,
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत अ. श्रीनिवास कुमार शर्मा, ब. प्रदीप सिंह खरोला, क. रंजन महिवाल, ड. प्रदीप कुमार त्रिपाठी. आपले बरोबर उत्तर आहे ब. प्रदीप सिंह खरोला. 15वा प्रश्न, प्लास्टिक मुक्त कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक थाळी एक पिशवी मोहीम कोठे सुरू करण्यात आली? आपले पर्याय आहेत अ. उज्जैन, ब. हरिद्वार, क. प्रयागराज, ड. नाशिक. बरोबर उत्तर आहे क. प्रयागराज. 16वा प्रश्न, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? आपले पर्याय आहेत अ. 61%, ब. 62%, क. 63%, ड. 64%. बरोबर उत्तर आहे क. 63%. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर बनवून राहा. धन्यवाद.